नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 12वी नंतर करिअर इन कॉमर्स या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत CS दर्शन खरे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. दर्शन खरे हे वाव क्लासेस या CA शाखेचे संचालक आहेत. दर्शन खरे सर हे ICAI या संस्थेचे मेंबर आहेत. तसंच सर लॉ या विषयामध्ये भारतातील नावाजलेले असे शिक्षक देखील आहेत. तसंच सरांनी स्वतः CA आणि CS हे वयाच्या 22व्या वर्षी पूर्ण केलंय. सरांना CA या शाखेत शिकण्याचा 12 वर्षांचा मोठा अनुभव आहे. तसंच आतापर्यंत त्यांनी 1 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलंय. सरांनी आतापर्यंत 2000हून अधिक ऑल इंडिया रँकर्स घडवलेले आहेत. त्याच्यामुळे एक उत्तम शिक्षक आज आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आजच्या विषयासंदर्भात ते आपल्याला काय मार्गदर्शन करतात याची उत्सुकता मला सुद्धा आहे. चला तर चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आजचा आपण हा जो कार्यक्रम करतोय हा आपण कोणासाठी करतोय त्याबद्दल आपण प्रेक्षकांना सांगूया. ओके. सर्वात पहिल्यांदा मी साम टीव्हीला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी मला कार्यक्रमाची संधी दिली. सोबत मी स्टार्टिंगला वाव क्लासतर्फे आणि माझ्या सगळ्या फॅकल्टीजतर्फे सगळ्या 12वीच्या मुलांना कॉंग्रॅट्स करू इच्छितो, शुभेच्छा देऊ इच्छितो ज्यांचे रिझल्ट आले, आणि CBSEच्या मुलांना बेस्ट ऑफ लक देऊ इच्छितो ज्यांचे रिझल्ट पेंडिंग आहेत. आणि हो, आजचा कार्यक्रम या 12वीच्या मुलांसाठी आहे ज्यांनी एक्झाम्स दिल्या आहेत, आणि त्यांच्या पालकांसाठी आहे ज्यांचा हा विचार आहे की त्यांना एक उत्कृष्ट करिअर त्यांच्या आयुष्यामध्ये घडवायचं आहे, जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य सुखकर होईल. नक्की. 12वी नंतर आता 12वीचा रिझल्ट लागला, तुम्ही पण आता उल्लेख केला. 12वी नंतर कॉमर्स शाखेचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत त्याबद्दल आपल्याला काय सांगता? बेसिकली 12वी नंतर कॉमर्स शाखा आपण 2 पार्ट्समध्ये डिव्हाइड करू शकतो. एक ग्रॅज्युएशन लेव्हल असते आणि एक प्रोफेशनल कोर्सेस आहेत. तर ग्रॅज्युएशन लेव्हलमध्ये आपल्याला 2 प्रकारच्या डिग्रीज दिसतील. दॅट इज बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA आणि BCom. पण त्या डिग्रीज केल्यावरही खूप उत्कृष्ट करिअर संधी नाही आहेत आजकाल. पण जर तुम्हाला चांगलं करिअर घडवायचं असेल तर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये 3 कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. दॅट इज चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरीज आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. यापैकी चार्टर्ड अकाउंटन्सी हा करिअर खूप प्रचलित आहे. खूप साऱ्या पालकांना, प्रेक्षकांना हा ऑलरेडी माहीतही असेल आहे. आणि हे केल्यावर करिअर खूप चांगल्या प्रकारे आपलं सेट होतं ह्याबद्दलही लोकांना बरीच कल्पना आहे. बरं, मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की CA बद्दल तर तुम्ही माहिती सांगणार आहातच, पण हा विद्यार्थ्यांनी कोर्स का करावा किंवा CA विद्यार्थ्यांनी का करावं हा एक खूप मोठा प्रश्न असतो. तर त्याबद्दल आपण आधी सांगूया. या प्रश्नाबद्दल मी असं म्हणू इच्छेल की CA जर आपण ओव्हरऑल बघितलं पॉप्युलेशन वाईज तर भारतामध्ये नियरली 135 करोडची जनता आहे, पण त्यांच्या गणतीला फक्त 5 लाख चार्टर्ड अकाउंटंट्स अवेलेबल आहेत. सो पॉप्युलेशन वाईज जरी बघितलं तरी या कोर्सची डिमांड खूप आहे. दुसरी गोष्ट, CA केल्यावर तुम्हाला CA या कोर्सला डेथ नाही आहे. इट इज अ लाईफ लाँग कोर्स, याला रिटायरमेंट नाही आहे. तुम्ही CA केल्यावर प्रॅक्टिस करू शकता GST, इन्कम टॅक्स, अकाउंटिंग, ऑडिटिंगमध्ये. तुम्ही जॉब करू शकता राईट स्टार्टिंग फ्रॉम अकाउंटिंग टिल इक्विटी रिसर्च, क्रेडिट रेटिंग सारख्या मोठमोठ्या फील्डपर्यंत. आणि इव्हन तुम्ही बिझनेसही सेट करू शकता. इंडियाचे कितीतरी मोठे मोठे नावाजलेले बिझनेसमॅन आफ्टर बिंग चार्टर्ड अकाउंटंट बिझनेस करतात. सो फर्स्ट थिंग की या कोर्सची डिमांड खूप आहे. या कोर्समध्ये डिफिकल्टी लेवल ऑफकोर्स आहे, पण मी ओव्हर द पिरियड या कार्यक्रमात गाईड करू इच्छेल की ती डिफिकल्टी लेवल आपण कशा प्रकारे टॅकल करू शकतो. पण वयाचे जर आपण या यंग एजमध्ये 4-5 वर्ष जर आपण दिले तर आपण एक उत्कृष्ट स्वतःसाठी करिअर बनवू शकतो, जे फक्त स्वतःसाठी नाही तर पूर्ण फॅमिलीसाठी सुद्धा एक बेस बनवू शकतो चांगल्या आयुष्यासाठी. आता तुम्ही डिफिकल्ट लेवल संदर्भात मला त्याच्याकडेच थोडंसं यायचं आहे. कॉमर्सचे जे आमचे विद्यार्थी वर्ग असतो हा नेहमी मॅथ्स या विषयाला घाबरून असतो. ती एक भीती मनामध्ये त्यांच्या असते. आणि सायन्स बॅकग्राऊंड ज्यांचं असतं ते नेहमी अकाउंटन्सीला कुठेतरी घाबरत असतात म्हणा, भीती त्यांच्या मनामध्ये असते. तर ह्या दोघांनाही तुम्ही काय मार्गदर्शन करा? सर्वात पहिले सर, मी तर भीती हा शब्द थोडासा डायसेक्ट करू इच्छेल.
भीती नॉर्मली दोन गोष्टींमुळे असते कोणत्याही सब्जेक्टची. बरोबर. एक तर तुम्हाला सब्जेक्टचं बेसिक नॉलेज नाही आहे. इट्स लाईक अ डार्क रूम. एका डार्क रूममध्ये तुम्ही एंटर नाही करत जोपर्यंत तुम्हाला तिथल्या फर्निचरचं स्ट्रक्चरचा अंदाजा नसतो. सो भीती हा एक तर तुम्हाला बेसिक नॉलेज नाही आहे यामुळे होतो, किंवा दुसरं तुम्हाला जे लोक शिकवतात आहे त्यांच्याशी तुमचा एक कम्युनिकेशन गॅप आहे आणि तुमच्या मनातले प्रश्न हे तुमच्या मनातच राहतात आहे, ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम भीतीमध्ये कन्व्हर्ट होतात. आता बेसिकली आपण म्हटलं तर आम्ही वाव क्लासमध्ये फक्त मॅथमॅटिक्स आणि अकाउंट्स नाही तर आम्ही इव्हन लॉ आणि इकॉनॉमिक्स ह्या फाउंडेशनच्या सब्जेक्ट सुद्धा बेसिक लेक्चर्स घेतो. म्हणजे पहिले 10-15 लेक्चर फक्त बेस क्रिएट करतो. तुमच्या मनात जी भीती आहे या सब्जेक्टची, जसं मी पर्सनली सांगू तर मी स्वतः 11वी-12वी सायन्स बॅकग्राऊंडचा होतो आणि देन आय एंटर्ड इन टू अ कॉमर्स. तर माझ्यासाठी सुद्धा अकाउंट्स ही भीती होती. पण जर आपण एक प्रॉपर बेसिक लेक्चर्स दिले आणि बेस क्रिएट केला की मग ही भीती कमी करता येऊ शकते आणि आम्ही हे सक्सेसफुली केलं आहे. दुसरी भीती ही आहे की तुम्ही जे टीचर आहे त्यांच्यासोबत तुमचा कम्युनिकेशन गॅप किती आहे. जर टीचर तसा असेल की तुम्ही त्याला प्रश्न नाही विचारू शकत तो ऑफकोर्स भीती बसणारच आहे सब्जेक्टची. पण आम्ही क्लासेसमध्ये हे ट्राय करतो की खेळीमेळीचा ॲटमॉस्फिअर बनवतो, मुलांच्या कलेनी घेतो, त्यांना समजवतो. आता जर तुम्हाला असा कोणता चांगला मित्र मिळाला की जो तुम्हाला आयुष्यामध्ये चांगल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल तर ऑफकोर्स त्याची भीती कमी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो ऑब्व्हियसली विथ अ प्रॉपर बेसिक गायडन्स आणि प्रॉपर मेंटॉर जो तुमचा मित्रासारखा हेल्प करू शकेल सर यांनी भीती कमी होऊ शकते आणि आम्ही ती करूनही दाखवू शकतो. प्रामुख्याने आपण सीए बद्दल बोलतोय, तुम्ही स्वतः सीए आहात. राईट. सीए फाउंडेशन टू सीए हा जो सगळा पिरियड आहे याच्यामधले जर टप्प्यांचा आपण विचार केला तर ते साधारणतः किती टप्पे आहेत आणि ते कशा कशा पद्धतीनं करावे लागतात? ओके. टेक्निकली हा प्रश्न बराच व्हास्ट आहे बट स्टील मी त्याला थोडंसं क्रंच करून प्रॉपरली सांगू शकतो. तुम्ही 12वी नंतर करिअर इन कॉमर्समध्ये CA सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही 6 महिन्यामध्ये पहिली लेव्हल म्हणजे फाउंडेशनची एक्झाम देऊ शकता. ती तुम्ही पास केल्यावर त्यामध्ये 4 सब्जेक्ट असतात फाउंडेशनला. ते झाल्यावर तुम्ही 8 सब्जेक्ट CA इंटरचे अपियर करता आणि त्यानंतर 3 वर्षाची आर्टिकलशिप सुरू होते. ह्या 3 वर्षाच्या आर्टिकलशिपमध्ये लास्ट इयरमध्ये तुम्ही CA फायनलची एक्झाम देऊ शकता ज्यामध्ये पुन्हा 8 सब्जेक्ट असतात. हा एक पॅटर्न झाला की तुम्ही 12वी नंतर जर CA करू इच्छिता तर. जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर CA करू इच्छिता BBA BCom वगैरे BSc नंतर तरी तुम्ही CA करू शकता. त्यावेळेस तुम्हाला फाउंडेशन जी पहिली लेवल आहे त्याची एक्झाम देण्याची गरज नाही आहे. तुम्ही सरळ CA इंटरमिजिएटला अपियर होऊ शकता, त्यानंतर 3 वर्षाचे आर्टिकल आणि मग फायनल देऊ शकता. कोर्स लेव्हल थोडा डिफिकल्ट आहे पण यामध्ये ॲक्च्युली तुम्ही ॲज अ चॅलेंजिंग जॉब घेतला तर खूप चांगली मजा येऊ शकते प्रॉपर गायडन्सनी प्रॉपर प्लॅनिंगनी आणि सोबत तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजही खूप स्ट्रॉंग मिळालं आहे. इट इज क्वाईट पॉसिबल की एंटर झाल्यावर सुद्धा तुम्हाला चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आहेत. याच्यावर अजून सविस्तर आम्ही एक सेमिनार ठेवतोय येत्या रविवारी 19 तारखेला प्रेस्टिज पॉईंट पुण्याला आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरही हे अवेलेबल आहे. सो जे पॅरेंट्स किंवा स्टुडंट यामध्ये इच्छुक असतील ते जरूर हे सेमिनार बघावं. त्यांना याच्यातनं खूप ॲडव्हान्टेज होईल. इव्हन तुम्ही दिलेल्या नंबर्सवरही कॉल करू शकता, मिस कॉल देऊ शकता. आमचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला रिकॉल करतील आहे आणि ते तुम्हाला सांगतील आहे की अजून तुम्हाला या गोष्टीबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन कशी मिळेल. नक्की. पूर्वीच्या काळी असं होतं ना की ज्यावेळेला आम्ही शिकत होतो त्यावेळेला अशी पद्धत नव्हती की शिक्षकांचं शिक्षण काय झालंय ते विचारायचं. राईट. पण आता तो ट्रेंड नाहीये. आता पालक जागरूक आहेत, विद्यार्थी जागरूक आहेत आणि त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की आपल्या मुलांना कोण शिकवणार आहे. ओके. वाव क्लासेसबद्दल तर मला जाणून घ्यायचं आहेच पण त्याचबरोबर तुमचे जे फॅकल्टीज आहेत तुमच्याकडे शिकवणारे जे मुलांना शिकवणार आहेत ते कोण आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती आहे. जरूर. आता हा प्रश्न थोडा माझ्या पर्सनल हृदयाजवळचा आहे तर मी थोडं सांगेल. मी CA झालो होतो जून 2009ला आणि मी 12 वर्षापासनं बेसिकली CAच्या फील्डमध्ये शिकवतो. मी CA फायनलपासनं लॉ सब्जेक्ट शिकवायला सुरुवात केली होती आणि 12 इयर्सपासनं मी CA फायनल लॉ शिकवतो आहे. 7-8 वर्ष झाले मी CA इंटरला शिकवतो आणि CA फाउंडेशनला मी 3-4 वर्षापासून शिकवतो आहे. मी स्वतः CS आहे. सोबत मी BComही केलं आहे. आमच्यासोबत अजून एक फॅकल्टी आहे ज्यांना अजून प्रगाढ 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. विजय सारडा सर, ते स्वतः सुद्धा CS आहेत. ते पण फायनल, फाउंडेशन आणि इंटरला शिकवतात. रोहन निंबाळकर सर आहे, त्यांना व्हास्ट 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अकाउंट शिकवण्याचा. आणि CA करण चंदवानी सर आहेत जे मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स मागल्या 6-7 वर्षापासून शिकवतात. आणि बेसिकली ओव्हरऑल वाव क्लासमध्ये सगळ्या फॅकल्टीज तुम्ही जर बघाल तर प्रोफेशनली क्वालिफाईड आहे. म्हणजे एक तर CA नाही तर CS नाही तर CMA पैकी काही डिग्री घेतल्या आहे. BCom तर ऑब्व्हियसली केलंच आहे सगळ्यांनी. सो आणि अदर दॅन डिग्रीज मी हेही सांगू इच्छितो की बेसिक वाव क्लासचा जो पाया आहे तो हा आहे की पहिले अशी
आपल्या लहानपणी अशी होती की टीचर शिकवायचे, आपण प्रवचन ऐकायचो आणि चाललो जायचो. पण आम्ही वाव क्लासमध्ये हे ट्राय करतो की मुलांच्या कलेने त्यांना शिकवा, त्यांच्यासोबत मस्ती मजाक करा, गंमत करा, त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्या नजरेने त्यांना शिकवा, तर जास्ती चांगले रिझल्ट येतात. आमचे कित्येक सारे डेमो लेक्चर्स यूट्यूबवरही अवेलेबल आहे सेम गोष्टींचे. तुम्ही पहिले 2-3 लेक्चर जरी बघितले तुम्हाला कळेल की हसून हसून खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जाऊ शकतं. तर हा एक पाया ठेवून आम्ही बेसिकली ट्राय करतो आहे की मुलांसोबत खेळून मिळून त्यांना चांगल्या प्रकारे शिकवावं, ताण न येऊ देता ताण न येऊ आपण देता. त्यांना शिकवू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की पुण्यात आता तुम्ही आहात, राईट. पुण्यातले जे विद्यार्थी आहेत किंवा पुण्यातला जो पालक वर्ग आहे हा तुमच्यापर्यंत येऊ शकतो, मार्गदर्शन घेऊ शकतो, तुम्हाला भेटू शकतो. पण पुण्याच्या बाहेरची जी माणसं आहेत त्यांनी काय करायचं, किंवा गावाकडची जी आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत म्हणा, किंवा यायचं असेल तरी सुद्धा ते प्लॅनिंग करून त्यांना यावं लागेल, Right. तर अशा सगळ्यांना तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन? बेसिकली यामध्ये सर जर मी विचार केला तर 2 प्रश्न असतात की पहिले कुठून शिकवावं मुलांना आणि कोणत्या ठिकाणी शिकवावं. तर मी हे सांगू इच्छेल की तुम्ही पुण्याच्या एज्युकेशनला जर कम्पेअर केलं ऑल ओव्हर इंडिया CA फील्डमध्ये स्पेसिफिकली मार्गदर्शन, तर पुण्याच्या टीचर्सचं अकॅडमीचं ऑल ओव्हर इंडिया खूप नाव आहे. इन्क्लुडिंग वाव क्लास आम्ही वन ऑफ द गुड अकॅडमीजमध्ये येतो, इन्क्लुडिंग आमचे फॅकल्टीजसुद्धा ऑल ओव्हर इंडिया वन ऑफ द गुड अकॅडमीमध्ये येतात. सो कॉस्ट अँड प्राईस वाईज, इव्हन टीचिंग क्वालिटी वाईज इट इज द वन ऑफ द इफेक्टिव्ह इंडस्ट्री, जर आपण इंडस्ट्री भाषेत त्याला म्हटलं तर. आता ह्यामध्ये हा प्रश्न असतो की पुण्याला माझ्या मुलाला एका अनोळखी ठिकाणी अनोळखी कोर्ससाठी पाठवणं कसं असतं. तर मी हे सांगू इच्छेल की मेहनत तर तुम्हाला फील्डमध्ये करावी लागेल, पण तुम्ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आमच्याकडे सोडा. आम्ही प्रॉपर गायडन्स देऊ, मार्गदर्शन देऊ आणि मुलाला आम्ही ट्रेन करू. इट्स नॉट लाईक की तुम्ही मुलाला सोडता आहात आणि गोष्ट संपून जाते. आमच्याकडे आम्ही बायोमेट्रिक सिस्टीम्स लावलेले आहे की मुलगा जर थंबप्रिंट दिलं तर त्याच्या ॲडमिशन्स त्याची प्रेझेंटही कन्फर्म होईल आणि ज्या दिवशी मुलगा नाही येणार ऑटोमॅटिकली मेसेज त्याच्या पालकांना चालला जाईल. टेस्ट सिरीज नाही दिली तर मालकांना मेसेज जाईल, टेस्टच्या मार्क्सचा पालकांना मेसेज जाईल. तर आम्ही पर्सनल मॉनिटर करतो आणि टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्टेजनी पालक, स्टुडंट आणि टीचरमधली जी गॅप आहे आउटस्टेशन टीचिंगची, ती आम्ही इथे फिलअप करतो. सो आणि सोबत मी ह्या चॅनलमार्फत एक अजून प्रॉमिस करू इच्छितो की जर तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, थोडा फायनान्शियल लर्च आहे किंवा असं वाटतं की बाहेर जाऊन मुलाला शिकण्याची कॉस्ट जास्त आहे, तर मी हे सांगू इच्छितो की जर तुम्ही वाव क्लासला येत असाल तर आम्ही तुमच्या मुलाचा पहिल्या 2 महिन्याचा राहण्याचा रेंटचा खर्च आम्ही स्वतः प्रोव्हाइड करू. सो हा जर तुमच्यासाठी काही मदत करण्यालायक ही जर संधी असेल तर जरूर आम्ही त्याची अपॉर्च्युनिटी घेऊ इच्छितो, जेणेकरून तुम्हाला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल की तुम्ही जरूर पुण्यासारख्या चांगल्या एज्युकेशन फील्डमधनं स्वतःच्या मुलाला CA सारख्या करिअरमध्ये घडवावं. नक्कीच. कॉमर्स विषयी आपण चर्चा करतोय. CA CS सारखे जे अतिशय सुंदर अशा पद्धतीचे करिअरची क्षेत्र आहेत, ती क्षेत्र जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि आत्ताच 12वीचा सर म्हणाले की 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आपण द्विधा मनस्थितीमध्ये नेहमी असतो की आता काय मार्ग निवडला पाहिजे, आणि द्विधा मनस्थिती कधीही चुकीची असते. मार्गदर्शन घेणं अशा वेळेला एक खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि मला वाटतं की सर आणि त्यांची जी सगळी टीम आहे वाव क्लासेसची, हे सगळे सातत्यानं करत असतात. त्यामुळे मार्गदर्शन घ्या, माहिती घ्या, योग्य काय अयोग्य काय हे निवडा आपल्या मुलांसाठी, आपल्या पाल्यांसाठी, किंवा पालकांनी सुद्धा त्याची माहिती घ्या. आणि मला असं वाटतं की मग नंतर पुढे नक्की काय करायचं हे आपल्याला निश्चित ठरवता येऊ शकतं. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 12वी नंतर करिअर इन कॉमर्स या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि खरे सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आत्ता जसं आपण इतर बाबींबद्दल बोललो, आता मला थोडंसं CA बद्दलच जास्त माहिती अशासाठी हवी आहे की प्रोफेशन्स आपण जेव्हा सिलेक्ट करायचं म्हणतो तेव्हा इतर प्रोफेशन आणि CA याच्यामधला जो प्लस पॉईंट्स आपण म्हणूया, तर ते कशा पद्धतीनं आपल्याला सांगता येऊ शकते? पहिले तर मी हे सांगू इच्छितो की हा प्रश्न थोडा सब्जेक्टिव्ह आणि थोडा डिस्प्युटेड आहे. Okay. बट स्टील मी याला प्रॅक्टिकल लेवलला सांगू इच्छितो. आपण म्हटलं जर प्रोफेशनल कोर्सेस तर 3 आहेत: चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरीज आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. जर तुम्ही कंपनी सेक्रेटरी हा कोर्स बघितला तर हा कंपनी सचिव आणि लीगल कम्प्लायन्सेसशी रिलेटेड कोर्स आहे.
की जेवढे लॉज कंपनीला अप्लिकेबल आहेत ते ठीक प्रमाणात कंप्लाय होतात आहे का, त्याचं रिपोर्टिंग होत आहे का याबद्दल आहे. पण कंपनी सेक्रेटरीज कॅनॉट गो फॉर नॉर्मली ऑडिटिंग, टॅक्सेशन ह्या फील्डमध्ये त्यांचा खूप जास्त वर्चस्व असं नाही. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट जसं नाव सजेस्ट करतं, इट इज अबाउट मोर अबाउट कॉस्टिंग इंडस्ट्री. मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न्स आहेत, त्यांचे कॉस्टिंग्स आहेत, ते कॉस्ट बजेटिंग आहेत, कॉस्ट कमी करणं आहे त्याबद्दल आहे. त्यांचं लिगल कंप्लायन्स ऑडिटिंग या क्षेत्राशी, स्टॅट्युटरी ऑडिटिंग क्षेत्राशी थोडं कमी वर्चस्व आहे. पण जर आपण चार्टर्ड अकाउंटंट म्हटलं तर चार्टर्ड अकाउंटंट अकाउंटिंग, स्टॅट्युटरी ऑडिट, लिगल कंप्लायन्सेस जे कंपनी सेक्रेटरी हँडल करतात, कॉस्ट कंप्लायन्सेस जे कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंट हँडल करतात, ॲडिशनली GST वर्क, टॅक्सेशन वर्क, इक्विटी रिसर्चवाले फर्म्स, क्रेडिट रेटिंग, अशा व्हास्ट फील्डमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स वर्क करू शकतात. सो आपण जर स्ट्रीम्स जरी बघितल्या तर खूप सगळ्या स्ट्रीम्स आहे ज्यामध्ये आफ्टर CA तुम्ही करिअर घडवू शकता. तुम्ही पाहिजे तर बिझनेस करू शकता, तुम्ही पाहिजे तर प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही पाहिजे तर जॉबही करू शकता. कितीतरी माझे मित्र असे आहेत जे जॉबला लागले तर आजच्या डेटला ऑन अन ॲव्हरेज CAचं स्टार्टिंग पॅकेज 8 ते 10 लाख आहे. जर तुम्ही रँकर चार्टर्ड अकाउंटंट बघितले तर त्यांचे पॅकेजेस 60-70 लाखापर्यंत सुद्धा पर ॲनम जातात. जर तुम्ही प्रॅक्टिस करू इच्छिता, 1-2 वर्ष जर तुम्ही थोडी बहुत प्रॅक्टिसमध्ये थोडं अजून स्ट्रगल कराल तर तुमची लाईफ टाईमसाठी प्रॅक्टिस खूप स्ट्रॉंगली सेट होऊ शकते. आणि इंडस्ट्रीचे कितीतरी असे नावाजलेले बिझनेसमॅन आहेत जे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे ॲज अ बिझनेस सेट करायला. जसं आपण म्हटलं की राकेश झुंझुनवाला जे बिग बुल म्हणतात इंडियाचे इन्व्हेस्टर, ही इज अ चार्टर्ड अकाउंटंट फर्स्ट. आपण म्हटलं कुमार मंगलम बिर्ला, आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन, ही इज ऑल्सो अ चार्टर्ड अकाउंटंट. सो देर इज अ नंबर ऑफ लिस्ट ऑफ द पर्सन जो बेसिकली CA झाल्यावर बिझनेस सेट करतात. आपण जर CS म्हटलं तर करिअर वाईज ज्यांना ऑब्व्हियसली कंपनीच्या रिलेटेड कंप्लायन्सेसमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आहे. कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग आणि कॉस्टिंग या इंडस्ट्रीमध्ये, पण CA इन्क्लुडिंग CS आणि CMAचे काही वर्क करू शकतात आणि सोबत त्यांच्यासोबत टॅक्सेशन, GST, अकाउंटिंग आणि इक्विटी रिसर्च, इव्हन ERP इम्प्लिमेंटेशन जसं टॅली, SAP ह्या इम्प्लिमेंटेशनमध्ये सुद्धा यांचा यूज होतो. सो ॲज अ करिअर ऑप्शन डायव्हर्सिफिकेशन, किती मोबदला, किती ल्युक्रेटिव्ह करिअर आहे हे जर बघितलं तर मला असं प्रॅक्टिकली वाटतं की CA हा ऑब्व्हियसली चांगला कोर्स आहे. नक्की. आता याच्यानंतर प्रश्न येतो की कोणत्या कोणत्या अशा इंडस्ट्रीज आहेत, मी CA झाल्यानंतर मी कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊ शकतो किंवा कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये मला करिअरची ऑप्शन्स मिळू शकतात, किंवा मग मी स्वतःचा CA म्हणून वेगळी प्रॅक्टिस करू शकतो का वगैरे, असे ऑप्शन्स विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत असतील त्याबद्दल आपल्याला काय सांग? CA झाल्यावर जसं मी आधी एकदा उल्लेख केला की आपण प्रॅक्टिस करू शकतो. मी थोडं डिटेलमध्ये सांगू इच्छितो. जर तुम्ही CAची प्रॅक्टिस सुरू केली तर तुम्हाला GSTचे वर्क जे आजकाल खूप हॉट टॉपिक आहे की GST की खूप कंप्लायन्सेस असतात, बिझनेसमॅन्सला लागतात ते, नंतर नॉर्मल टॅक्स ऑडिट, रिटर्न फाईल करणं, बिझनेस रिटर्न्स फाईल करणं, अकाउंटिंगचे वर्क्स घेणं, सोबत तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, म्हणजे आजकाल कोविडपासून स्टॉक मार्केट हा खूप हॉट टॉपिक झाला आहे, खूप सगळे लोक इन्व्हेस्ट करतात, तर त्यांचे पोर्टफोलिओ मॅनेज करणं, बिझनेस कन्सल्टन्सी देणं, लोकांना बिझनेस सेट करून देणं, इव्हन लोन सँक्शनिंग, आणि खूप रेअर फिर म्हटलं तर इंटरनॅशनल टॅक्सेशन, क्रेडिट रेटिंग, किंवा कंपनी जेव्हा इश्यू करतात, LIC वगैरेचे IPO येतात तर त्यामध्ये क्रेडिट रेटिंग किंवा किती चांगला इश्यू आहे, पैसे लावायला पाहिजे का, ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिसमध्ये करू शकता. जर मी जॉब सेक्टरमध्ये बघितलं आफ्टर बिईंग चार्टर्ड अकाउंटंट तर अकाउंटिंगमध्ये आणि ऑडिटिंगमध्ये तुम्ही बिग 4 कंपनीजमध्ये कामं करू शकता, जसं डेलॉइट्स, अर्न्स्ट अँड यंग, KPMG, PwC या कंपनीजमध्ये तुम्हाला चांगले जॉब मिळू शकतात ऑडिट क्षेत्रामध्ये. जर तुम्हाला अजून जॉब हवा असेल तर तुम्ही मोठमोठ्या कंपनीज जसं क्रेडिट स्विस, गोल्डमॅन सॅक्स, बँक ऑफ न्यूयॉर्क ह्या कंपनीजमध्ये इक्विटी रिसर्चचे कामं करू शकता. सोबत जॉबसाठी सुद्धा तुम्हाला ERP इम्प्लिमेंटेशन, टॅली किंवा SAP इम्प्लिमेंटेशन, जे सॉफ्टवेअर्स येतात अकाउंटिंगचे त्या इम्प्लिमेंटेशनला आपण मदत करणं, हे सुद्धा एक खूप मोठी करिअर अपॉर्च्युनिटी आहे. इव्हन कंपनी बनवण्यापासून तर लिटरली कंपनी डुबल्यापर्यंत आजकाल इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोडचं खूप नाव आहे की कंपनी जर डुबत असेल आहे तर इन्सॉल्व्हन्सीमध्ये सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट त्यांचं व्हॅल्युएशन करून क्रेडिटर्सला पेमेंट करणं ह्या सुद्धा गोष्टी करू शकतात. आणि ॲज अ बिझनेस तर ऑफकोर्स तुम्ही एक चार्टर्ड अकाउंटंट असाल आणि तुम्हाला नॉलेज असेल
तर ऑफकोर्स तुम्ही एक मोठा आणि चांगला बिझनेस मॅनेजही करू शकता आणि सेटही करू शकता. कितीतरी इंडियाचे स्टार्टअप्स, युनिकॉर्न स्टार्टअप्स हे ह्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंटचा मोठा हातभार आहे. जर तुम्ही बघितलं तर बोट कंपनी म्हणा किंवा तुम्ही लेन्सकार्ट कंपनी म्हणा, ह्या कंपनीजमध्ये सुद्धा चार्टर्ड अकाउंटंटचा मोठा हातभार आहे. सो राईट स्टार्टिंग फ्रॉम स्वतःची प्रॅक्टिस, जॉब, बिझनेस, लाईफ लॉंग विदाऊट रिटायरमेंट जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर इंडस्ट्री वाईज इट इज वन ऑफ द बेस्ट क्वालिफिकेशन्स. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की नेहमी आता आपण बघतो की मुंबई पुण्यासारख्या ज्या मेट्रो सिटीज आहेत तिथे असंख्य क्लासेस CAचे आहेत. बऱ्याच वेळेला तो एक कन्फ्युजनचा पार्ट पण पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असतो की मी नेमकं कुठं ॲडमिशन घ्यायला पाहिजे, त्याबद्दल काय सांगता? याबद्दल तर मी माझं एक प्रामाणिक मत देऊ इच्छितो सर. क्लासेस ऑफकोर्स क्लासेस ॲज अ इंडस्ट्री इंडियामध्ये ॲज अ एज्युकेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. नॉट ओन्ली फॉर द कॉमर्स, जे आपण इंजिनिअरिंग म्हटलं किंवा मेडिकल म्हटलं ही पण इंडस्ट्री खूप मोठी आहे. तर बेसिकली मी हा प्रश्न थोडा क्रॉस क्वेश्चन पालकांना आणि मुलांना करू इच्छितो या प्रश्नावर की तुम्ही कोणाकडनं शिकू इच्छिता. जे लोक स्वतः चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, स्वतः प्रोफेशनली क्वालिफाईड आहेत, जे स्वतः CA फायनल, CA इंटर सारख्या वरच्या फील्ड्सला शिकवतात, त्यांच्याकडनं तुम्ही शिकू इच्छिता की तुम्ही त्यांच्याकडनं शिकू इच्छिता की जे CA फायनल, CA इंटरला नाही शिकवत, ठीक आहे, की जे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट्स नाही आहे, स्वतः CS किंवा CMA नाही आहेत, त्यांच्याकडनं शिकू इच्छिता. हा प्रश्न आहे. नॉर्मली आपण कोणत्याही गोष्टी सुरू करताना मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेतो जे त्या फील्डमधले सक्सेसफुल लोक आहे. आपण अनसक्सेसफुल किंवा सेमी क्वालिफाईड लोकांपासून मार्गदर्शन नाही घेत. सो हा पहिला. आणि दुसरा, पुण्यामध्ये ॲज अ आम्ही वाव क्लास जेव्हा सेट केलं तर तुम्ही बघाल सगळ्या फॅकल्टी स्वतः CA, CS किंवा CMA आहेत. आणि ॲज अ करिअर आम्ही तुम्हाला अशा प्रकारे गाईड करू. आय नो की मार्केटमध्ये खूप मोठी हवा आहे की CA खूप टफ आहे बा, खूप भयंकर आहे, पण आम्ही केलं. आम्ही सुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधनं होतो, आम्हालाही ते रेस्ट्रिक्शन्स होते, पण आम्ही केलं. आणि आत्ताची जी एज्युकेशन सिस्टम आहे आमच्या वेळेसची त्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बट आम्ही हे प्रॉमिस करू इच्छितो की इव्हन दो इट इज टफ, बट आमच्यासोबत आम्ही CA तुम्हाला चांगल्या प्रकारे घडवू शकतो. टफ गोष्ट मॅनेजेबल आहे जर तुम्ही प्रॉपर गायडन्स आणि प्लॅनिंगमध्ये वर्क कराल तर. सो आय वॉन्ट टू टेल की प्रोफेशनली क्वालिफाईड लोकांपासून शिका जे हायर लेव्हलला शिकवतात, कारण ते तुम्हाला त्या प्रकारे 5 वर्षाचं प्लॅनिंग सांगू शकतात. मी फाउंडेशनला शिकवेल तर मी फायनलपर्यंत असं मुलांना मोटिवेट करेल. सो प्लीज तुम्ही त्या गोष्टीचा जरूर विचार करावा. आणि पुण्याला काय यावं एज्युकेशनसाठी की बिकॉज इट इज वन ऑफ द बेस्ट कन्सिडरेबल इंडस्ट्री क्वालिटी अँड कॉस्ट वाईज. नक्कीच आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शुअर. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगा? पालकांना तर मार्गदर्शन करावं एवढी माझी पत आहे का मला नाही माहिती, पण मी जरूर हे सांगू इच्छेल, मी अपील करू इच्छेल. बघा, इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये आफ्टर 12 तुम्ही एंट्रन्स देऊन करिअर घडवता, पण कॉमर्स फील्ड जर आपण सिलेक्ट करतो, इव्हन सायन्सवाले असो कुठलेही असो, आपण कॉमर्स फील्ड सिलेक्ट करतो तर हे 4 वर्ष तुमच्या युथचे वाया नका जाऊ देऊ. हे जर तुम्ही 4-5 वर्ष CA साठी खरंच मेहनत कराल तर तुमचं अख्खं आयुष्य सेट होईल. मी स्वतः बिलीव्ह करतो की फॅमिलीमधला जर एक मुलगा किंवा मुलगी CA बनतं, तो फक्त मुलगा मुलगी CA नाही बनत, त्याची अख्खी फॅमिली CA बनते. कारण त्या फॅमिलीला सोसायटीमधनं त्या लेवलचा रिस्पेक्ट मिळतो, तेवढा ल्युक्रेटिव्ह पैसा मिळतो आणि एक फॅमिली पूर्णपणे संतुष्ट राहते. सो मी अपील करू इच्छितो फक्त मुलांना नाही, त्यांच्या पालकांना सुद्धा की एक थोडी लीप ऑफ फेथ घ्या, थोडी हिंमत दाखवा. ह्या करिअर्सना चांगल्या लोकांची गरज आहे, या करिअरला चांगल्या टॅलेंट्सची गरज आहे. आणि टॅलेंटेड मुलं, इव्हन ॲव्हरेज माइंडचे चांगले मेहनत करणारे मुलं सुद्धा हे करिअर चांगल्या प्रकारे करू शकतात. सो माझी ही अपील आहे, मार्गदर्शन तर नाही पण अपील जरूर आहे की तुम्ही हे जे वय आहे 18 ते 25 याला ठीक प्रमाणात यूज करा. CA ॲज अ करिअर चूज करा. आम्हाला अपॉर्च्युनिटी द्या की आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे घडवू. याबद्दल अजून डिटेलिंग जर हवे असतील, तुम्हाला अजून आमच्याकडनं काउन्सिलिंग हवं असेल की डिसिजन मेकिंगला प्रॉब्लेम आहे, जरूर तुम्ही आमच्या 19 तारखेचे रविवारचं सेमिनार बघू शकता, आमच्या नंबर्सवर कॉल करू शकता, आमच्या यूट्यूबचे लेक्चर्स बघू शकता आणि आम्ही जरूर तुम्हाला मार्गदर्शन करू जर तुम्ही हे करिअर चूज करत असाल तर. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांनी केलेलं आहे. सरांनी जसं आता आवाहन केलं की कोणत्याही पद्धतीची शंका असेल, प्रश्न असेल, थेट तुम्ही त्यांना संपर्क करा. त्यांचे संपर्क क्रमांक आता TV स्क्रीनवरती आहेत. मिस कॉल तुम्ही देऊ शकता, समोरून तुम्हाला कॉल येईल आणि त्या संदर्भातली माहिती, मार्गदर्शन अवश्य मिळेल. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना थँक्यू सो मच सर. त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.